अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची लगबग आता इचलकरंजी वस्त्रनगरीत दिसून येते. मात्र मूर्ती तयार करण्यासाठी लागणारे कुशल कारागीर, कास्टिंग कामगार, पेंटिंग आणि फिनिशिंग करणारे तज्ज्ञ उपलब्ध होत नसल्यानं मूर्तिकारांवरील कामाचा ताण वाढलाय. कास्टिंग मजुरीत गतवर्षीच्या तुलनेत तब्बल तिप्पट वाढ झाली असून पीओपी सह कच्च्या मालाच्या वाहतूक खर्चातही वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा गणेश मूर्तीच्या किमतीत साधारण 25 ते 30% वाढ होण्याची शक्यता मूर्तिकारांनी व्यक्त केली आहे. गणेशोत्सवाला अवघे 31 दिवस शिल्लक असताना शहर आणि परिसरात गणेश मूर्ती तयार करण्याचं काम वेगानं सुरू झालंय. मूर्ती तयार करण्यासाठी कास्टिंग, आखणी, रेखणी, पेंटिंग आणि फिनिशिंग अशा विविध टप्प्यातून मूर्तीला अंतिम स्वरूप दिलं जातं. प्रत्येक टप्प्यावर कुशल कामगारांची आवश्यकता असते, मात्र गेल्या 4 वर्षांपासून कुशल कामगारांची कमतरता जाणवतेय. यंदा परिस्थिती आणखी गंभीर झाली असून कामगार मिळवण्यासाठी मूर्तिकारांना अधिक मजुरी मोजावी लागते. गणेश मूर्ती तयार करण्याच्या प्रक्रियेत कास्टिंग हा महत्वाचा टप्पा आहे. गत वर्षी 1 फुटाच्या मोठ्या मूर्तीसाठी कास्टिंगची मजुरी सुमारे 100 रुपये होती. यंदा ती 250 रुपयांवर पोहोचली आहे. 7 फुटांच्या मूर्तीसाठी गत वर्षी 600 रुपये मजुरी होती. यंदा त्यासाठी तब्बल 1200 रुपये मोजावे लागत आहेत. कामगारांच्या उपलब्धतेवरून ही मजुरीचे दर वाढत असल्याचं मूर्तिकारांचं म्हणणं आहे. गणेशोत्सव जवळ येत असल्यानं कामाचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र कुशल कामगार उपलब्ध नसल्यानं ऑर्डर वेळेत पूर्ण करण्याचं मोठं आव्हान मूर्तिकारांसमोर आहे. त्यामुळं दिवस रात्र काम सुरू असूनही काम पूर्ण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागतेय. कास्टिंग कामगारांची संख्या कमी असल्यानं अनेक कार्यशाळांमध्ये कामाचं नियोजन बदलावं लागतंय. आखणी, रेखणी, पेंटिंग आणि फिनिशिंग करणाऱ्या कुशल कामगारांचे दरही वाढले आहेत. दरम्यान मूर्ती तयार करण्यासाठी लागणारा पीओपी, कच्चा माल आणि इतर साहित्याच्या वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. कच्चा माल, वाहतूक आणि मजुरी या तिन्ही खर्चात वाढ झाल्यानं त्याचा थेट परिणाम गणेश मूर्तींच्या उत्पादन खर्चावर झालाय. परिणामी यंदा ग्राहकांना मागील वर्षाच्या तुलनेत अधिक किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवासाठी आगाऊ नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना दरवाढीची कल्पना देण्यात येण्यात असून मोठ्या मूर्तींसाठी खर्च आणखी वाढण्याची शक्यता आहे. गणेश मूर्तींची मागणी दरवर्षी वाढत असताना कुशल मनुष्यबळाची उपलब्धता मात्र कमी होत आहे. त्यामुळे वाढती मागणी पूर्ण करताना गुणवत्ता आणि वेळेचं नियोजन राखणं मूर्तिकारांसाठी आव्हान ठरतंय. वेळेत ऑर्डर पूर्ण करण्यासाठी काही कार्यशाळांमध्ये अतिरिक्त कामगारांची मदत घेतली जाते. मात्र त्यासाठी वाढीव मजुरी द्यावी लागत असल्यानं अंतिम दर वाढणं अपरिहार्य असल्याचं मूर्तिकारांचं म्हणणं आहे. मूर्तिकार उदय कुंभार यांनी सांगितलं की गणेशोत्सव जवळ येत असल्यानं कामाचा ताण दिवसेंदिवस वाढतोय. मात्र कुशल कामगार उपलब्ध नसल्यानं ऑर्डर वेळेत पूर्ण करण्याचं मोठं आव्हान निर्माण झालंय. त्यामुळे दिवस रात्र काम सुरू असूनही काम पूर्ण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. कास्टिंग पासून पेंटिंग पर्यंत प्रत्येक टप्प्यासाठी कुशल मनुष्यबळ आवश्यक आहे. कामगारांची संख्या कमी असल्यानं उपलब्ध कामगारांवर अतिरिक्त जबाबदारी पडत आहे. त्याचा परिणाम मजुरीवर होतोय. दुसरीकडे गणेश मूर्तींच्या मागणीत वाढ होत असल्यानं उत्पादनाचा वेग कायम ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळे वाढलेला खर्च ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून यंदा गणेश मूर्तींच्या दरात वाढ अपरिहार्य ठरणार असल्याचं चित्र आहे.